नमस्कार मित्रांनो, मी जीएसटी कन्सल्टंट प्रकाश पाटील. आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तो म्हणजे जॉब वर्क अंडर जीएसटी. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि बऱ्याच प्रोसिजर्स आपल्याला जीएसटीमध्ये फॉलो कराव्या लागतात. ज्यावेळेस तुमचं मटेरियल आहे की तुम्ही एखाद्या जॉब वर्कला पाठवताय, तेव्हा तुम्ही काय करायला हवं? जॉब वर्क करून मटेरियल रिटर्न येताना काय कोणते डॉक्युमेंट असायला हवेत? एका जॉब वर्करकडून दुसऱ्या जॉब वर्करकडे मटेरियल आपण पाठवू शकतो का? किंवा जे मटेरियल मी माझ्याकडे पर्चेस केलेलं आहे, ते जेव्हा इनपुट टॅक्स क्रेडिट जे घेतलेलं आहे, ते मला मटेरियल बाहेर पाठवायला अलाउड आहे का? ह्या सगळ्या गोष्टींची आज आपण तपासणी करणार आहोत. या सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिलं मित्रांनो, रूल 45 नुसार आणि सेक्शन 143 सीजीएसटी ऍक्ट नुसार आपल्याला गव्हर्नमेंटने ही मुभा दिलेली आहे, की जर तुम्ही तुमचं एखादं मटेरियल ज्याच्यावरती प्रोसेस करायचं आहे, ते तुम्ही बाहेर दुसऱ्या एखाद्या मॅन्युफॅक्चररला पाठवू शकता. पण त्या मटेरियलची ओनरशिप तुमचीच राहील. जॉब वर्क म्हणजे काय हे पण जीएसटी लॉ मध्ये एकदम क्लिअर डिफाईन केलेलं आहे, की दुसऱ्याच्या मटेरियलवरती जर कोणी प्रोसेसिंग करतोय म्हणजे ते मटेरियल तुमच्याकडे आलेलं आहे, त्याची ओनरशिप दुसऱ्या कोणाची तरी आहे, त्या मटेरियलवरती तुम्ही प्रोसेसिंग करता, तर तुम्ही जॉब वर्क करा. तुम्हाला कोणते कोणते आयटम जॉब वर्कला पाठवायला अलाउड आहे? तर तुमचे इनपुट्स म्हणजे जे तुमचे रॉ मटेरियल्स आहेत, ज्याच्यातून तुम्ही ए आयटम मधून 4 आयटम बनवून बी आयटम बनवणार आहात, ते इनपुट झाले. कॅपिटल गुड्स देखील तुम्ही जॉब वर्कसाठी बाहेर पाठवू शकता. तर पाठवताना कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला बनवायचे आहेत? डेलिव्हरी चलान हे मस्ट आहे. तुम्ही कोणतंही जीएसटीचं मटेरियल जर तुम्ही सेल करताय, तुम्हाला जीएसटी इन्व्हॉइस बनवायला पाहिजे. अदर दॅन सेल तुम्ही कोणतं मटेरियल मूव्हमेंट करताय, तर तुम्हाला डेलिव्हरी चलान कंपल्सरी बनवायला पाहिजे. ई-वे बिल जर जिथे कुठे ऍप्लिकेबल असेल, तर ई-वे बिल पण तुम्हाला बनवायला हवं. जर त्याची महाराष्ट्रामध्ये त्याची व्हॅल्यू मटेरियलची व्हॅल्यू इन्क्लुडिंग जीएसटी जर 1,00,000 रुपये असेल, तर कंपल्सरी तुम्हाला जीएसटी बनवायला जीएसटी ई-वे बिल बनवायला हवं. जर तुम्हाला जॉब वर्कसाठी मटेरियल महाराष्ट्राच्या बाहेर पाठवायचं आहे, मटेरियलची व्हॅल्यू कितीही असू दे, तुम्हाला ई-वे बिल कंपल्सरी बनवायला लागतं मित्रांनो. हे झालं डॉक्युमेंटचा पार्ट. आता मटेरियल पाठवल्यानंतर ते मटेरियल तुम्हाला किती दिवसामध्ये रिटर्न यायला पाहिजे? जर मी इनपुट्स जॉब वर्कला पाठवले असतील, तर ते मला 365 दिवसामध्ये म्हणजे 1 वर्षामध्ये मला ते मटेरियल रिटर्न यायला पाहिजे. आणि कॅपिटल गुड्स मला 3 वर्षांमध्ये रिटर्न यायला पाहिजे. काय होईल जर हे मटेरियल रिटर्न नाही आलं तर 1 वर्षामध्ये आणि 3 वर्षामध्ये? तर असं कन्सिडर केलं जाईल, ते मटेरियल तुम्ही तुमच्या सप्लायरला दिलेलं आहे, सेल केलेलं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला फुल जीएसटी डे 1 पासून, ज्या दिवसापासून तुम्ही डिलिव्हरी चलान बनवलं होतं, त्या दिवसापासूनचा तुम्हाला जीएसटीची लायबिलिटी आणि इंटरेस्ट पेमेंट करावा लागेल. त्याचबरोबर जर तिथे काही वेस्ट तुमचा क्रिएट होतोय, वेस्ट काही जनरेट होतोय, तो वेस्ट देखील तुम्ही आयदर तिथे पेमेंट करून क्लिअर करायला पाहिजे किंवा तुमच्या फॅक्टरीमध्ये रिटर्न घेऊन यायला पाहिजे. त्याबरोबरच एक महत्त्वाचं रिटर्न फाईल करायचं असतं आपल्याला जीएसटी आयटीसी 04 जीएसटी मध्ये. ते आयटीसी 04 रिटर्न याच्यामध्ये अगदी सुरुवातीपासून बरंच कन्फ्युजन गव्हर्नमेंटला पण आहे, आज पण बऱ्यापैकी लोकांना ते क्लिअर नाही. ज्यावेळेस पहिलं प्रत्येक क्वार्टरला फाईल करायचं होतं, ते काही जमलं नाही, की नंतर मग गव्हर्नमेंटने ते त्याच्यामध्ये अमेंडमेंट करत करत आता अशी कंडिशन आहे, जर तुमचा टर्नओव्हर 5 करोडच्या वरती असेल, तर तुम्हाला वर्षातून 2 वेळा ते रिटर्न फाईल करावं लागतं. ते 6 मंथली रिटर्न आहे, म्हणजे एप्रिल टू ऑक्टोबरच्या क्वार्टरला तुम्हाला पुढच्या 25 तारखेपर्यंत भरायचं आहे आणि ऑक्टोबर ते मार्चला एप्रिलच्या 25 तारखेपर्यंत रिटर्न फाईल करायचं आहे, जर तुमचा टर्नओव्हर 5 करोडच्या वरती असेल तर. आयटीसी त्याच्यावरती जर त्याच्या खाली जर टर्नओव्हर आला, तुम्हाला वर्षातून एकदाच आयटीसी 04 फाईल करायचं. आयटीसी 04 रिटर्न म्हणजे काय, नेमकं त्यामध्ये काय डिटेल्स द्यावे लागतात? जे तुम्ही मटेरियल तुमच्या सप्लायरला वेंडर जॉब वर्कला पाठवलं आहे, काय मटेरियल आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे, त्याचं डिस्क्रिप्शन किती आहे, डिलिव्हरी चलन काय आहे, डिलिव्हरी चलनची डेट किती आहे, हे सगळे डिटेल्स त्यांना पाठवले जातात. त्यानंतर तिथून आलेले रिटर्न्स, त्याचे डिलिव्हरी चलन कोणतं आहे, क्लायंटचं सप्लायरचं डिलिव्हरी चलन कोणतं आहे, त्याने त्याच्या कुठल्या डेटला पाठवलंय, ते तुम्हाला त्याच्यामध्ये रिकन्सिलेशन करावं लागतं. त्याबरोबरच आपण एका जॉब वर्करकडून दुसऱ्या जॉब वर्करला देखील मटेरियल पाठवतो, त्याचं देखील रेकॉर्ड तुम्हाला आयटीसी 04 मध्ये द्यावं लागतं. जे ओरिजिनली तुम्ही आयटीसी 04 मध्ये तुम्हाला हे द्यावं लागतं, की माझ्या ओरिजिनली मी मला पाठवलं नव्हतं, पण माझ्या कस्टमरकडून वेंडरकडून डायरेक्ट मटेरियल गेलंय जॉब वर्करकडे आणि जॉब वर्करकडून मला जे मटेरियल रिटर्न आलंय, ह्याचे देखील डिटेल मला त्याच्यामध्ये द्यावे लागतात मित्रांनो. जीएसटी मध्ये कंप्लायन्स हा खूप इम्पॉर्टंट इश्यू आहे. जर तुम्हाला कंप्लायन्सचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कधीतरी अशा चुकून बघाव्या लागतील.
जसं नेहमी म्हणलं जातं, इफ यू थिंक कम्प्लायन्स इज एक्सपेन्सिव्ह, ट्राय नॉन कम्प्लायन्स. कारण नॉन कम्प्लायन्सचं महत्व त्याच माणसाला कळतं ज्याच्याकडे जीएसटीची रेट पडलेली असते किंवा ज्याला जीएसटीची नोटीस आलेली असते. तुम्हाला जर जीएसटीची नोटीस कोणतीही यायला नको हवी असेल, तुमचे सगळे जीएसटीचे कम्प्लायन्सेस तुम्हाला व्यवस्थित करायचे असतील, तुम्ही आम्हाला कधीही संपर्क करू शकता. जीएसटीच्या कोणत्याही विषयावरती तुम्हाला कधीही काही गायडन्स लागला, खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला कधीही संपर्क करू शकता. मी प्रकाश पाटील, तुमचा मित्र, जीएसटीचा पेन किलर.